आपले आई वडील बघितलं असेल तर रिटायरमेंट झाल्यानंतर एखादी फॉरेन ट्रिप करावी असे त्यांचं एक होतं. वेअर यंगर जनरेशन वॉन्ट्स टू लिव्ह अ लाईफ टुडे. त्यांना आज जगायचं. जी अप्रुव्हल दे ती एक ठिकाणी मिळावी, एक टाइम बाउंड मॅनरमध्ये मिळावी मला. ते एक फ्रस्ट्रेशन असतं की अरे मी एवढे पैसे लावलेत आणि मला काम जागेवर पटकन चालू करता येत. आपल्याला अनफॉर्च्युनेटली ॲज अ समाज म्हणून मी म्हणतो की चांगल्या गोष्टी पटकन एक्सप्रेस करायला कमीपणा वाटतो. लिगली सँक्शन बिल्डिंग त्याची जरी एखादी इलिगल स्ट्रक्चर बांधलंय जो माझ्यापेक्षा 50% किमतीने डिस्काउंटनी विकतोय तो, तर ॲज अन इंडस्ट्री टुडे आय एम लुझिंग आउट. कदाचित काही वर्षांनंतर पुणे मुंबई हे एकच होतं. पुण्याचं मुंबई होऊ नये हीच अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या स्पेशल पॉडकास्टमध्ये. याला आपण बिझनेस पॉडकास्ट म्हणूया. आणि आजच्या बिझनेस पॉडकास्टमध्ये आपले गेस्ट आहेत अमोल रावेतकर सर, जे की एमडी आहेत रावेतकर ग्रुपचे. आणि अजून एक स्पेशल गोष्ट आहे की आज आपल्यासोबत अख्खी अजब गजबची टीम आहे की त्यांना पण काही प्रश्न असतील, म्हणजे आम्ही तर प्रश्न विचारणारच आहोत, पण त्यांच्या मनात पण काही प्रश्न असतील बिझनेस कसा वाढवावा, तर ते सुद्धा तुम्हाला विचारणार आहे. शुअर. येस. सो आपण सुरू करूयात. रावेतकर ग्रुप आम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतं. त्यांची खूप ते ब्रँडिंगवर जास्त लक्ष दिसतात असं दिसतं आम्हाला. ते सोशल मीडिया असेल, त्यांचं वेगवेगळी स्पॉन्सरशिप असेल, तुम्ही ॲड फिल्म्स असतील, तुम्ही जास्तीत जास्त एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी जोडले गेले आहात. ते तुमचं काहीतरी पर्सनल टच आहे त्याच्याबद्दल. सो ऑब्व्हियसली येस, म्हणजे कुठलाही ब्रँड ग्रो करायचा असेल तुम्हाला तर स्पेशली आजच्या कॉम्पिटेटिव्ह बिझनेसमध्ये आय थिंक तुमचा ब्रँड प्रेझेन्स हा खूप चांगला असणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जे मेन्शन केलं आत्ता की स्पेशली बाबा ज्या पद्धतीने आम्ही आमचा ब्रँड प्रेझेंट केलेला आहे किंवा ज्या आर्टिस्ट असतील किंवा ज्या पद्धतीने आम्ही तो ब्रँड पुढे पुट फोर्थ करतो, त्याच्यामागचं स्पेशल रिझन म्हणजे बेसिकली मी स्वतः स्कूल अप टू कॉलेजपर्यंत मी थिएटर बॅकग्राऊंडमध्ये बराच होतो. अच्छा. आणि आय वॉज व्हेरी वेल कनेक्टेड विथ द थिएटर इंडस्ट्री. आणि त्यामुळे कुठेतरी आय थिंक आय ऑलवेज फेल दॅट देर वॉज व्हेरी स्ट्रॉंग कनेक्शन विच वॉज मिसिंग आफ्टर आय गॉट इन टू दिस माझ्या प्रोफेशनमध्ये. आणि जसा प्रोफेशन ग्रो होत गेलं तशी ती कुठेतरी असं होतं की व्हॉट शुड बी माय वे ऑफ कम्युनिकेशन. तर ऑब्व्हियसली ते एक मराठी पाहिजे, कारण शेवटी आपण म्हटलं जसं की आपण महाराष्ट्रीयन मराठी आहोत, तर सगळं कम्युनिकेशन मराठीमधनं असलं पाहिजे. पण एक रिच कल्चर आपल्याकडे पहिल्यापासून आहे. आणि थिएटर म्हणा किंवा आपले जे मराठी इंडस्ट्रीतले जे आज नामवंत कलाकार आहेत इथे, तर त्यांच्या माध्यमातून ते माझं ब्रँडिंग असो किंवा कम्युनिकेशन असावं या पद्धतीने एक थोडासा कुठेतरी एक कॉन्शियस एफर्ट केला. थिएटर बॅकग्राऊंडमधून आल्या कारणाने थोडीफार आर्ट म्हणा किंवा काय सांगायचं आहे आणि ते कशा पद्धतीने सांगायचं आहे याच्याबद्दल थोडीशी एक कुठेतरी मनामध्ये क्लॅरिटी होती. आणि म्हणून कदाचित ते त्या ब्रँडमधनं किंवा त्या ब्रँड फिल्म्समधनं हे कुठेतरी ते रिफ्लेक्ट होतं थोडंफार. थिएटर बॅकग्राऊंड म्हणजे कळलं नाही, म्हणजे तुम्ही काय करायचं, एकांगी वगैरे करायचं? सो मी प्रायोगिक आणि कमर्शियल दोन्ही म्हणजे ॲमेचरिश आणि व्यावसायिक या दोन्ही एकांकिका असतील. मी एक महात्मा फुलेंचा एक जो आहे तो व्यावसायिक नाटक पण एक केलं. खूप लोकांना माहीत नाही की सई परांजपेंचा कथा म्हणून एक पिक्चर आला होता आणि त्या कथा पिक्चरमध्ये एका लहान मुलाचा रोल होता. त्याच्यासाठी ऑडिशन झालं होतं, पण ऑफकोर्स एक्झाम्स होत्या म्हणून त्यावेळेला मी तो करू नाही शकलो. मग सोहम करंडक असेल किंवा पुरुषोत्तम करंडक असेल, त्याच्यामध्ये आय थिंक आय वॉज व्हेरी ॲक्टिव्हली लीडिंग इन दॅट. संजय सुरकर जो त्यावेळेचा नामवंत डायरेक्टर होता, त्याचा एडी म्हणून 2 फिल्म्सवरती काम केलं होतं मी त्याच्याबरोबर. स्मिता तरोळकरांच्या प्रोडक्शनमध्ये खूप काम 2-3 वर्ष चांगल्यापैकी केलं. मग आता अमित फाळके असो, अजय पुरकर असो, ऋता देशमुख असो, मधुराणी गोखले असो, या सगळ्या माझ्या अगदी थिएटर बॅकग्राऊंडचे चांगले मित्र आणि मैत्रिणी आहेत आत्ता. आणि सो इथून आय थिंक तो प्रवास सुरू झाला. प्रशांत दामलेंबरोबर ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट म्हणून एका छोट्याशा नाटकामध्ये एक छोटा रोल केलेला होता. तिथून माझं त्यांचं कनेक्शन सुरू झालं. आणि आता परत व्यवसायानिमित्ताने परत ॲज अ माझा ब्रँड फेस म्हणून प्रशांत दामले आमच्याशी परत असतो. तुमचे ॲड फिल्म्स आम्ही खूप उत्तम बघतो अशा त्या की अशा. प्रत्येक वेळेस प्रश्न असा पडतो की ब्रँडिंगचे इतर ऑप्शन्स पण आहेत लोकांकडे, तरी पण रावेतकरने आर्टिस्टिक बॅकग्राऊंड थ्रूच का प्रमोट करणं सोपं झालं?
किंवा तुम्हाला आवडलं. आता तेच कारण आम्हाला आत्ता कळालं की तुम्ही सुद्धा त्या बॅकग्राऊंडचे आहात म्हणून. करेक्ट. रावेतकर ग्रुप डेव्हलप व्हायला किंवा वाढायला पुण्यातली डेव्हलपमेंट कारणीभूत आहे असं वाटतं का तुम्हाला, की पुण्यामध्ये जेवढी डेव्हलपमेंट झाली त्याच्यामुळे रावेतकर वाढलं? 100% आय थिंक मी म्हणतो की आय थिंक आज जे काही आय थिंक रावेतकर ग्रुपचं जे काही आज विस्तार झालेला आहे तो पुण्यामध्ये ना, आता पुण्याच्या बाहेर आम्ही कोल्हापूर आणि नागपूर यासारख्या शहरांमध्ये सुद्धा आता आम्ही आमचे नवीन प्रोजेक्ट चालू करतोय आता इथे. तर त्याचं मेन कारण आहे जी ग्रोथ पुण्याने बघितली. स्पेशली तुम्ही बघितलं असेल तर मागच्या 2008, 9, 10 सालानंतर, म्हणजे जसं आपण म्हणतो तसं एव्हरी ॲडव्हर्सिटी इनफॅक्ट वर्क्स अन ॲडव्हान्टेज फॉर सम अदर सिटी. 2008मध्ये आपल्याला तुम्ही बघितलं असेल तर बॉम्बेमध्ये जे 26/11 झालं आपल्याकडे, त्याच्यानंतर पुण्याची ग्रोथ एक्सपोनेन्शियली परत वाढायला गेली. सो एलिजिबिलिटी दॅट हॅपन्स इन बॉम्बे, त्याचा कुठेतरी तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा पुण्यावरती झाला. आणि त्यावेळेला रिडेव्हलपमेंट हे जे एक नवीन आपल्याकडे एक नवीन मार्केट ओपन झालं की ज्या जुन्या बिल्डिंग 84-85च्या दरम्यान झालेल्या होत्या त्या सडनली आता 20 वर्ष 25 वर्ष जुन्या झालेल्या बिल्डिंग होत्या. त्या लोकांना ती एरिया सोडायची नव्हती, पण त्यांच्या गरजा ऑब्व्हियसली वाढलेल्या होत्या. ज्यांनी पूर्वी 1 BHKचा किंवा 2 BHKचा फ्लॅट घेतला होता त्यांची फॅमिली वाढली आहे, पण लोकेशन सोडायचं नाही. आणि तिथे रिडेव्हलपमेंट ही एक संकल्पना आली आणि आय थिंक त्याला चांगला जोर पकडला कोथरूडमध्ये. आणि आय थिंक तिथून ती खरी रावेतकरांची जर्नी सुरू झाली आणि ती ग्रोथ सुरू झाली. सो ऑब्व्हियसली जे पुण्याची ग्रोथ आणि एका पर्टिक्युलर सेक्टरची जी ग्रोथ दिसली, त्याच्यामुळे रावेतकर ग्रुप आज जो काय रावेतकर ग्रुप आहे आय थिंक तो त्याच्यामुळे झाला. सो एक सगळ्यांच्या मनामनातला प्रश्न असेल की एखाद्या बिल्डरला काय प्रश्न विचारू शकतो की आम्हाला म्हणजे कोणालाही पडू शकतो की रिअल एस्टेट एवढं महाग का झालंय. म्हणजे भविष्यात तर सामान्य माणसाला घर घेताना आत्ताच आपलं एवढा स्ट्रगल होतोय. या पिढीला, आता आमच्या पिढीला, आमचे मुलं बाळ असतील त्यांना घर घ्यायला एक परवडेल का, की असं एवढं महाग का झालंय, त्यांच्याबद्दल काय विचार करता तुम्ही? महाग काय झाला याला एक कारण नाही, त्याला बरीच कारण आहेत त्याच्यावर. ऑब्व्हियसली डिमांड सप्लाय हा एक मेजर इश्यू आहे. स्पेशली जी महाग झालेली घरं आहेत ती मोर ऑर लेस आय थिंक तुम्ही बघितलं तर जे ओल्ड पुणे आहे किंवा जे ओल्ड सिटी आपण त्याला म्हणतो आपण, तिथे जास्त झालं आहे बिकॉज स्केअरसिटी ऑफ लँड आहे तिथे. म्हणजे आज तुमची रिक्वायरमेंट 100 फ्लॅट्सची आहे तिथे, पण कदाचित त्यावेळेला त्या लोकेशनमध्ये हार्डली एक 50-60 फ्लॅटच अवेलेबल राहतील. तो डिमांड सप्लाय हा एक मेजर पार्ट राहतो. सेकंडली बेसिकली लेबर कॉस्ट हॅव गॉन अप. त्याच्यानंतर ॲक्विजिशन कॉस्ट हॅव गॉन अप. आपले टॅक्सेशन वाढलेले आहेत, रिटेलरची रेट वाढलेले आहेत, त्यामुळे ते वाढले की आपले प्रीमियम FSI म्हणा, TDR म्हणा, या सगळ्या कॉस्ट वाढत जातात. आणि या सगळ्याचा कुठेतरी शेवटी तो भार जाणारे हा शेवटी तो एंड युजरवरतीच भार जातो. आपले तुम्ही बघायला गेलात तर बेसिकली स्पेसिफिकेशनच्या एक्सपेक्टेशन सुद्धा ज्या पूर्वी होत्या आणि आता प्रत्येकाला ती प्लस लाईफस्टाईल पाहिजे, प्रत्येकाला फिनिशेस जे पाहिजे ते सुपिरियर पाहिजे, प्रत्येकाला आज तुम्ही बघायला गेलात तर माझं घर हे एक रिफ्लेक्शन माझ्या स्वतःच्या लाईफस्टाईलचं आहे. त्यामुळे ते पॉश असलं पाहिजे, माझे फिनिशेस तसे असले पाहिजेत आणि पीपल आर नॉट वॉन्टिंग टू कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. आणि विथ दॅट ऑब्व्हियसली द कॉस्ट इज गोइंग टू कीप ऑन इन्क्रीजिंग आणि म्हणून ते रेट्स वाढत चाललेले आहेत आता जे चालले आहेत. पण येणारी जी जेनझी पिढी आहे किंवा आता आमचीच पिढी आपण असं म्हणू की मागच्या काळातले किंवा आपले आई वडील असे होते की त्यांच्या वेळेस स्वस्त होतं बऱ्यापैकी सगळं आणि एक लिमिटेड इन्कम होता, त्या इन्कम मध्ये ते सगळं चालवत होतं. पण आता पॉप्युलेशन इन्क्रीज होतीये, काही क्वचित स्लॅब असा आहे की जे चांगले पेमेंट्स कमवत आहेत, पण काही अशी पिढी आहे की ज्यांना ते जे काही पेमेंट्स कमवत आहेत, सॅलरी त्यांना मिळते, त्यातलं किती सेव्हिंग करायचं, येणारी जी तरुण पिढी आहे, मग ही लोक कशा पद्धतीने घर घेऊ शकतील येत्या काळात? तुमचं सजेशन काय असेल यांना? सो आय थिंक आपल्या पेरेंट्सच्या जनरेशनबद्दल आपण बोलायचं झालं तर आय थिंक ती खूप कंटेंट जनरेशन होती. त्यांना ते थोडक्यात पण सुख मानण्याची त्यांची ती मे बी दे वर ब्रॉट अप इन दॅट वे, पण ते आनंदी होते त्याच्यामध्ये. आपण म्हटलं असं की कदाचित लहानपणी तू बघायला गेलास तर महिन्यातनं एकदा आपण कुठेतरी बाहेर जेवायला गेलो तर हे इटसेल्फ वॉज अ लक्झुरी फॉर ऑल ऑफ अस. आज तू बघायला गेलास तर आठवड्यातले 4 दिवस लोक कदाचित बाहेर जातात. सो लोकांचा विचारसरणी बदललेली आहे, लोकांची लाईफस्टाईल बदललेली आहे. स्पेशली यंगर जनरेशन बघायला गेलास तू तर ते आज दे आर मोर ट्रॅव्हल्ड. आज ते पुण्याच्या बाहेर जास्त ट्रॅव्हल करतात, देशाच्या बाहेर जास्त ट्रॅव्हल करतात ते. आणि
त्यांना एक एक आपली जी एल्डर जनरेशन होती त्यावेळेला त्यांचं असं होतं की बेसिक काही गोष्टी अचीव्ह केल्यानंतर आज ट्रॅव्हलसुद्धा जर आपले आईवडील बघितलं असेल तर रिटायरमेंट झाल्यानंतर एखादी फॉरेन ट्रिप करावी असं त्यांचं एक होतं. वेअर यंगर जनरेशन वॉन्ट्स टू लिव्ह अ लाईफ टुडे. त्यांना आज जगायचंय, त्यांना ते 50, 60, 70 नंतर नाही जगायचं. ते त्यावेळेला होईल तेव्हा होईल, पण दे वॉन्ट टू लिव्ह अ लाईफ टुडे. आणि विथ दिस त्यांच्या एक्सपेक्टेशन्स वाढलेल्या आहेत, त्यांच्या स्वतःकडनं आणि ऑब्व्हियसली लाईफस्टाईलकडनं एक्सपेक्टेशन्स वाढलेले आहेत. म्हणून मी असं म्हणेन की आय थिंक त्या दोन्ही जनरेशनमध्ये पण डिफरन्स आहे, त्या दोन जनरेशनच्या माइंडसेटमध्ये डिफरन्स आहे आणि आय थिंक इथूनच सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण मग त्यांनी काय करावं, तुमचं काय सजेशन असेल त्यांना घर घेण्याबाबत? किंवा प्रत्येकाला वाटतं की आपलं आपलं स्वतःचं घर असावं, मग ही जर सगळी मंडळी आजच्यासाठी जगत असेल, सो सी प्रत्येकाची आय थिंक म्हटलं असं सॅलरी स्ट्रक्चर असो हे वेगळं असतं. आणि आपण सुरुवातीला आय थिंक जेव्हा तू बघायला जातोस तेव्हा आपण एक मे बी 24-25ला आपण आपलं करिअर जेव्हा सुरू करतो आपण, पहिली ॲटलिस्ट 10-12 वर्ष हे आपले फायनान्सेस सगळे जे आहेत हे ॲटलिस्ट इन प्लेस असावे, फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर असावं. आणि नंतर मग आपण आपले ॲस्पिरेशन्स काय आहेत. तेव्हा मला माझा एक भले 2 BHKचा फ्लॅट घ्यायचा आहे, पण तो फ्लॅट घेण्यासाठी माझी फायनान्शियल जी काय टोटल आज नियोजन करून घ्यायचं आहे हे मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित करून घेतलं आहे का. कित्येक आज तू बघितलं असेल तर पहिलं घर घेण्यासाठी बरेच वेळेला आई वडील सपोर्ट करतात की इट कॅन बी एन अपग्रेडेड, की म्हणजे आई वडिलांबरोबर आपण एक जॉईंट फॅमिलीमध्ये राहतोय. आज माझा 2 BHKचा फ्लॅट आहे, मुलाला चांगला जॉब लागलेला आहे आणि ही ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स इन टर्म्स ऑफ EMI त्याच्याकडून येतो तो, आणि मग ते अपग्रेडेड लाईफस्टाईल होते. किंवा मग कित्येक वेळेला असं असतं की आई वडील म्हणतात की आता बघ हा आमचा 2 BHKचा फ्लॅट आहे, हा तू विक आणि ह्याच्यात तू पैसे घालून तुझं अपग्रेडेशन कर. किंवा अदरवाईज की एक सीड कॅपिटल काही काही वेळेला सुरुवातीला जे त्यांनी त्यांचे स्वतःचे काही आयुष्यभराचे साठवून ठेवलेले काही पैसे असतात त्यातून मुलाचं स्वतःचं एक घर तयार होतं, ह्याला एक सीड कॅपिटल तो देतो. सो ती काय स्टेज येते इथून त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे की बाबा मी तो आज 25शीत घ्यायचा आहे निर्णय का 35शीत घ्यायचा आहे निर्णय. हा निर्णय त्यांची स्वतःची त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं आहे या बेसिसवरती त्यांनी तो निर्णय घ्यावा. आणि ऑब्व्हियसली सॅलरी पॅकेजेस हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, तो त्यांच्या पॅकेजेसनुसार दे हॅव टू ऑब्व्हियसली चूज द डेस्टिनेशन वेअर दे वॉन्ट टू बाय अन अपार्टमेंट ऑर द साईज ऑफ द अपार्टमेंट दॅट दे वॉन्ट टू बाय. पावलावर आता की प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढते, तसंच रिअल इस्टेटमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये एवढी खूप कॉम्पिटिशन आहे. खूप सारे कॉलेजेस आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग करतायत, मुलं बाहेर पडत आहेत, आजूबाजूला एवढे बिल्डर्स आहेत, म्हणजे प्रत्येकाचा ओळखीचा कोण ना कोणतरी बिल्डर असतो. सो रावेतकर ब्रँड का आहे, लोकांनी रावेतकर ब्रँड का निवडावा? सो हा प्रश्न मला खूप वेळा आलेला आहे की रावेतकर ब्रँड हा का निवडावा. त्यातला आज तू पुण्यामध्ये बघायला गेला असं साधारणतः रजिस्टर्ड एक 500 डेव्हलपर्स रजिस्टर्ड आहेत आणि त्यात ते साधारणतः 150-200 डेव्हलपर्स आहेत की ज्यांची रेग्युलरली कामं चालू असतात त्याच्यामध्ये. आता या गर्दीमध्ये रावेतकर हे नाव का चूज करावं, तर पहिली गोष्ट म्हणजे की एक मराठी नाव आहे जे प्रामुख्याने मराठी ऑडियन्सला हे केटर करतं. माझा जो आज माझा क्लायंटल आहे हा मी अभिमानाने सांगतो की 95% ते 97% हा फक्त मराठी माझा क्लायंटल आहे. सेकंडली आय थिंक ऑब्व्हियसली माझ्या ज्या एरियामध्ये मी काम करतो, स्पेशली वेस्टर्न पुण्यामध्ये माझे जास्त काम आहेत आत्ता तिथे, तर तिथे तू बघायला गेलास तर गेले 10-12-15 वर्षांमध्ये जी काय आम्ही कामं केलेली आहे, जे डिलिव्हरी दिलेली आहे, त्यामुळे कुठेतरी ते ती विश्वासार्हता एक रावेतकर या नावाबद्दल आज उभी झालेली आहे. आय थिंक बरेच वेळेला माझे क्लायंट जेव्हा फ्लॅट बुक करतात किंवा एखादा, तर ते क्लायंटच मला सांगतात की ज्यांना आम्ही सांगितलं आम्ही रावेतकरांकडे फ्लॅट घेतला ते स्वतःच सांगतात निश्चिंत राहा की तुमची साईट ही वेळेच्या आधीच पूर्ण होईल. सो हे एक ट्रॅक रेकॉर्ड आम्ही गेले काही वर्ष मेंटेन केलेले की वेळेच्या आधी घर देणारा बांधकाम व्यावसायिक कोणी असेल तर ते रावेतकर नाव आहे. आणि जितकं शक्य असेल तितकं मी माझ्या प्रत्येक क्लायंट बरोबर आणि माझ्या एक्झिस्टिंग जे सोसायट्या डेव्हलप करायला घेतो त्या मेंबर्सबरोबर सुद्धा माझं एक 1-on-1 पर्सनल इंटरॅक्शन असतं. आणि कुठल्याही अडीअडचणी आल्या तरी एका फोनवरती अवेलेबल असलेला जर बांधकाम व्यावसायिक आहे तर तो रावेतकर असावा, या पद्धतीने मी कायम माझा स्वतःचं एक ब्रँड फिलॉसॉफी म्हणण्यापेक्षा एक कंपनीचं वर्क कल्चर तशा पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. आणि
बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या दोन वडिलांचा जास्तीत जास्त उल्लेख होतो. तर रावेतकर वाढायला किंवा तुमच्या बॅकग्राऊंडला वडिलांची कशी साथ होती? 100% आय थिंक मी म्हणेन की माझी फॅमिली स्वतः ही खूप एक सर्व्हिस ओरिएंटेड बॅकग्राऊंडमधनं आलेली आहे. एक अतिशय मध्यमवर्गीय फॅमिली. माझे आजोबा स्वतः हे बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाले. माझे दोन्ही मोठे काका आहेत ते त्यातले एक माझे जे ते फिलिप्स इंडियामध्ये नोकरीला होते आणि दुसरे माझे बाबा ऑटोमेटिक रिसर्चमध्ये नोकरीला होते. सो बेसिकली नोकरी हा बेस असलेली माझी फॅमिली. आणि इन्फ्राचा तसा काहीच संबंध नाही? इन्फ्राचा काही संबंध नाही. माझे वडील आर्किटेक्ट झाले आणि स्वतःचा व्यवसाय मी करणार. मी नोकरी करणारा नसेल तर मी नोकरी देणारा असेल या मानसिकतेने ते स्वतः तयार झाले. त्यामुळे कदाचित माझं म्हणणं असं आहे की स्वप्न बघावी ती मला कोणाकडनं शिकायला मिळालं तर कदाचित त्यांच्याकडनं शिकायला मिळावं. आणि तुम्ही स्वतःचं एक अस्तित्व तुम्ही निर्माण करू शकता याची जर माझ्यावरती जी एक फर्स्ट इम्प्रेशन कोणी केलं तर माझ्या ते वडिलांनी केलं. त्यामुळे मी म्हटलं की एक टिपिकल मिडल क्लास बॅकग्राऊंडमधनं त्यावेळेला असं एक होतं की आपण आपली नोकरी करावी आणि आपलं आयुष्य किंवा संसार करावा. हे एक टिपिकल आपली एक मिडल क्लास मराठी माइंडसेट असतो आपल्या याच्यामध्ये. आणि त्याला तो अपवाद जाऊन की नाही मी नोकरी नाही करणार पण मी माझा स्वतःचा व्यवसाय करणार. सो ती जी त्यांची थॉट प्रोसेस होती ही कदाचित ती माझ्यामध्ये आली आणि कदाचित दॅट वॉज द रिझन वाय आय थिंक ही हॅज ऑलवेज हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑन. म्हणजे त्यांनी सुरुवात केली आणि तुम्ही वाढवलं. हा. सो मी त्यांच्याबरोबर 99-2000 साली मी त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या व्यवसायात आलो. ॲज अ असिस्टंट म्हणून त्यांना मदत करायला आलो. मी बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. ओके. मला सिव्हिलची जरी आवड होती पण त्यावेळेला बिकॉज ऑफ द इंडस्ट्री अशी इतकी व्हॉलटाईल होती आणि त्यांना त्यांचे काही स्वतःचे जे काही वाईट अनुभव आले होते त्यांची अशी इच्छा नव्हती की मी या कन्स्ट्रक्शन या इंडस्ट्रीत यावं. त्यामुळे मी ऑब्व्हियसली त्यांना त्यांचे काही वाईट अनुभव आलेले होते. त्यांचा काही डाऊनफॉल त्यांनी बघितलेला होता. आणि विथ दिस त्यावेळेला IT सेक्टर असं होतं, कम्प्युटर्स हे सेक्टर असं होतं की एकदम बूममध्ये होतं. नॅचरली जसे प्रत्येक आई वडिलांना वाटतं तसं त्यांनाही असं वाटतं की माझ्या मुलांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग करावं आणि बाहेर शिकायला जावं आणि कुठेतरी बाहेर चांगली परदेशी नोकरी करावी आणि त्याचं स्वतःचं आयुष्य सुखाचं जगावं ही त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती. त्याच पद्धतीने मी कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं आणि लास्ट इयरला असताना त्यांचं आजारपण झालं आणि त्यावेळेला मग साईट्स बघायला कोणी नव्हतं त्यांच्या. म्हणून मी त्यांना परत एक त्यांच्या साईट्स माझं शेवटचं वर्ष चालू आहे तर मी त्यांच्या साईट्सवरती जातो म्हणून मी त्यांच्या साईट्सवर जायला लागलो. मला MBAला ऑस्ट्रेलियात ॲडमिशन मिळालेली होती पण त्यांचा आजारपण प्रोलॉंग झाल्यामुळे माझी फर्स्ट सेमिस्टर बुडली माझी. आणि तोपर्यंत ते नाही सेट की आय थिंक मला हे नाही करायचं, मला जे करायचं होतं मी परत तिथे चालू आहे. त्यामुळे मग ते नाही कंटिन्यूड. गेलाच नाही तिकडे? सो मी गेलोच नाही अब्रॉड आणि मी इथेच राहिलो त्यांच्याबरोबर. त्यांचा पहिला इनिशियल असिस्टंट म्हणून काम केलं आणि मग 2008 म्हणजे 5 सालापर्यंत त्यांचा असिस्टंट म्हणून काम केलं. पण 2008ला मला माझं स्वतःचं एक अस्तित्व कुठेतरी सिद्ध करायचं होतं इनिशियली वडिलांना. कारण वडिलांचं शेवटी ते म्हणलं त्यांचं एक कायम आमच्याकडे एक आर्ग्युमेंट असायचं की मी कुठलंही काही सजेशन घेऊन आलो की ते मला सांगायचे की मी इतकी वर्ष व्यवसाय करतोय तू मला सांगू नकोस की कशा पद्धतीने हे करायचं. सो हिज थॉट प्रोसेस इज व्हेरी डिफरंट, माय थॉट प्रोसेस व्हेरी डिफरंट. आणि विथ दिस शेवटी तो त्यांचा व्यवसाय होता, ती त्यांची कंपनी होती. आणि लोकांच्या दृष्टीने मी अमोल रावेतकर हा नसून हा अजित रावेतकरांचा मुलगा आहे ही एवढीच ओळख होती माझी. आणि स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर एक स्वतःचं अस्तित्व क्रिएट करावं म्हणून मी माझी 2008 साली माझी स्वतःची कंपनी चालू केली आणि मग तिथून माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्रवास सुरू केला. पण मग स्टार्टिंगला असं म्हणतात की डेव्हलपर्स किंवा याच्यामध्ये बरेचसे लॉस होतात स्टार्टिंगला. तर ही इंडस्ट्री खरंच स्टार्टिंगला लॉस मेकिंग आहे की प्रॉफिटेबल? सो नशिबाचा पार्ट आहे तो. आय थिंक मी म्हटलं मी 2005 साली जेव्हा वडिलांना सांगितलं की मी माझा व्यवसाय सुरू करतो मला असं वाटलं होतं की खूप सोपं असेल. पण जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला मला हे लक्षात आलं की आता बोलून तर बसलोय पण जेवढं बोललोय तेवढं काही सोपं नाही आहे. तो इनिशियली पहिले बरेच महिने मला लोकही विचारायचे की मग वडील जर तुझ्या बरोबर नाहीये तर उद्या जर फायनान्शियल लॉस झाले तर ते कोण बेअर करणार. त्याला मी म्हणतो ऑब्व्हियसली जबाबदारी माझी आहे ती. त्याला हार्डली तिशी आय थिंक
28 वर्षाचा होतो मी ज्यावेळेला मी बाहेर पडलो आणि मी सुरू केलं स्वतःचं त्यावेळेला. तर तो कॉन्फिडन्सच नव्हता लोकांना माझ्यावरती, की किंवा आज आज माझ्याकडे बरेच यंग एंटरप्रिनर्स काही येतात त्यावेळेला. तर माझ्याकडून मी ॲटलिस्ट काय करू शकतो त्यांना, तर एक धीर देणं, एक सपोर्ट देणं, बिकॉज त्या कदाचित त्या फेजमध्ये मी गेलेलो आहे, की आपल्याला कोणीतरी असं लागतं की बाबा मी जो निर्णय घेतो हा योग्य आहे आणि माझ्याकडून जी काही शक्य आहे ती मी तुला मदत करायला मी तयार आहे. ॲटलिस्ट हा एक मॉरल सपोर्ट देणं हे फार गरजेचं असतं. 2005 ते 2008 हा पिरियड असा होता, आय थिंक की खूप प्रपोजल्सवर कामं केली, पण प्रपोजल्स वर्कच व्हायची नाहीत. कारण प्रपोजल द्यायला गेलो तो लोक क्रेडेन्शियल विचारायचे, फायनान्शियल बॅकिंग तुझं काय कसं आहे ते विचारायचे, आणि माझ्याकडे दाखवायला काहीच नसायचं. आणि जेव्हा एखादं प्रपोजल मिळायचं तेव्हा फायनान्शियली सपोर्ट करायला कोण नव्हतं. ही अशी एक फेज आली होती माझ्या आयुष्यामध्ये 2008-9 पर्यंत. पण आय थिंक माय वाईफ इज अ डिरेक्टर विथ HR इन कमिन्स नाव, आणि तिने तिचं जस्ट त्यावेळेला कमिन्समध्ये तिला जॉब लागला होता, आणि तिने मला त्यावेळेला सांगितलं होतं की ॲटलिस्ट एक 3-4 वर्ष मी घर सांभाळते, यू कीप ऑन पुशिंग. सो आय थिंक त्यावेळेला जर तिचा सपोर्ट नसता तर मी इथपर्यंत आज आलोही नसतो, सुरुवातही झाली नसती माझी. 2008 साली असं वाटायला लागलं की प्लॉट घेऊन आपण काही स्कीम्स करू शकत नाही, कारण तेवढा फंड मला रेज करणं शक्य होत नव्हतं. मग रिडेव्हलपमेंट हे वरती जाऊ जिथे रिलेटिव्हली मला इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी लागेल, आणि हे सुद्धा माझं अगदी ॲक्सिडेंटली झालं. मी भंडारकरोडच्या एका गल्लीत भाजी आणायला गेलो होतो, म्हणून बाईक पार्क करायला गेलो, तिथे मला एक भेटले, आणि जस्ट बोलता बोलता असं आलं की इतकी जुनी झालेली बिल्डिंग आहे ही, तुम्ही कसे राहता इथे आणि तुम्ही का डेव्हलप करत नाही? तर म्हणले की कोण करणार डेव्हलप ही बिल्डिंग, आणि याच्यात आम्ही आता या वयामध्ये, बिकॉज आय थिंक ही वॉज अराउंड 65-70, ते म्हणले मी आता ऑलरेडी रिटायर आहे, आणि आमच्याकडे इथे राहणारे सगळे जवळजवळ 80-90% सगळे रिटायर्ड लोक आहेत. आता आम्ही आमचे परत पैसे घालून कुठली नवीन बिल्डिंग बनणार आहे? अँड दिस इज वेअर आय सेड की नाही, पण इथे एक्स्ट्रा FSI मिळेल, मग एक्स्ट्रा फ्लॅट होतील, आणि मग त्या एक्स्ट्रा फ्लॅट होतील, ह्याच्यामध्ये तुमचे फ्लॅट जे आहेत ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट बांधणं शक्य होईल तिथे, आणि मोठे फ्लॅट बांधणं शक्य होईल. मग तिथून ते एक कुठेतरी आलं की अरे मग आपण रिडेव्हलपमेंटवरती का फोकस करतो, आणि मग तिथून ती रिडेव्हलपमेंटमध्ये माझी पहिली जर्नी सुरू झाली, आणि सो ऑन. आय थिंक इथून पुढे आपण आय थिंक रेस्ट इज अ हिस्ट्री आहे. तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या व्यवसायाबद्दल सांगितलं होतं की प्रत्येकाला आता खूप जरा तुमच्याकडे पण येत असतील की मला एक माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, की पण आपली अपेक्षा असते बऱ्याच लोकांकडून की तुम्हाला कोणी सपोर्ट केला नाही, तुम्हाला सपोर्ट मिळाला नाही, तेव्हा तुमचा काहीतरी फेज असा गेला. सो तुम्ही सरकारकडून अशी काय अपेक्षा करता एंटरप्रेन्योर म्हणून, की सरकारने तेव्हा काय सपोर्ट केला पाहिजे, किंवा आता तुमचा व्यवसाय जर तुम्ही सस्टेन करायचा आहे तर तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा असते? सो आय थिंक त्यावेळेचा काळ थोडा वेगळा होता. मी असं म्हणणार नाही मला सपोर्ट नाही केला. कदाचित काही लोक अशी होती की ज्यांना मला सपोर्ट करायची इच्छा होती, पण फायनान्शियली त्यांची कदाचित त्यावेळेला तेवढी कपॅसिटी नव्हती. आत्ता तुम्ही छोटे व्यावसायिक म्हणलात तुम्ही, तर आय थिंक जे आत्ताचं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांच्या बऱ्याच पॉलिसीज अशा आहेत की ॲटलिस्ट एक छोटा व्यवसाय सुरू करा. तुम्हाला आय थिंक मुद्रा योजना असो, किंवा मला एक्झॅक्टली पॉलिसीज ची नावं माहीत नाहीत एक्झॅक्टली, बट अशा खूप पॉलिसीज आहेत की ज्या छोट्या व्यावसायिकांना किंवा छोट्या उद्योगांना आत्ता इझिली लोन्स अवेलेबल होऊन तुम्हाला ते व्यवसाय चालू करता येईल, अशा बऱ्यापैकी आत्ता चांगल्या योजना आहेत. आधी कदाचित त्या असतील, पण मे बी कदाचित मी एक्सप्लोअर नाही केल्या त्या. सो अशा आत्ता बऱ्याचशा योजना आहेत की ज्या ना तुम्हाला इनिशियली तुम्हाला सपोर्ट करू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर माझं सगळ्यांना पहिलं हेच म्हणणं राहतं नेहमी की तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे तुम्ही अतिशय तुमच्याकडे क्लॅरिटी असली पाहिजे. तुमचं एक विजन काय आहे याची एक क्लॅरिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर यू हॅव टू बी लॉयल टू युअर ड्रीम. बरेच लोकांचं असं असतं की हे नाही जमलंय ना, मग सोडून द्या आणि दुसऱ्या कुठल्या तरी यायला लागा. चिकाटी बरेच वेळेला नसते, आणि आपल्याकडे एक अनफॉर्च्युनेटली इन्स्टंट रॅटिफिकेशन आणि इन्स्टंट आपल्याला लगेच त्याच्यावरती रेम्युनरेशन, या दोन्ही गोष्टी पाहिजेत आपल्याला. नाव वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड वेअर एव्हरीथिंग इज सो इन्स्टंट. आपण व्हॉट्सॲपच्या ॲपवरती करतो आणि आपल्याला फूड डिलिव्हरी सुद्धा इन्स्टंट पाहिजे. सो पेशन्स पाहिजे. जर पेशन्स नसेल तुमच्याकडे तर कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला लॉंग टर्म सस्टेन करायला इट विल बी अ बिग चॅलेंज.
सो पेशन्स ठेवा, बिलीव्ह इन युअर ड्रीम्स, बिलीव्ह इन द पाथ दॅट यू आर टेकिंग, आणि यू आर शुअर ऑफ वॉट यू आर डुईंग. आय थिंक इनिशियल स्ट्रगल करायची असेल पण यू विल फाइंड द राईट वे. किंवा बिंग रावेतकर म्हणून काय सरकारचा सपोर्ट हवाय? कारण की मला असं वाटतं की बऱ्यापैकी जे मोठे बिल्डर्स आहेत, डेव्हलपर्स आहेत, त्यांचं तिथल्या पॉलिटिशियन सोबत किंवा काही ना काहीतरी एक कनेक्शन असतं. कारण की एवढा मोठा बिझनेस वाढवायचा आहे तर कोलॅबरेशननी पुढे जावं लागतं. तर तुम्ही रावेतकर म्हणून काय अपेक्षा करता? सो सरकारकडून माझी सगळ्यात महत्त्वाची आत्ताची जी अपेक्षा आहे याच्यामध्ये की आय थिंक ईज ऑफ डुईंग बिझनेस, आपण जो हे खूप ऐकतो की ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ डुईंग बिझनेस, पण ग्राउंड रियालिटीवरती आपण आलो तर अजूनही खूप अडथळे, खूप अडचणी आहेत. प्रत्येक अप्रुव्हलसाठी जो जाणारा वेळ आहे, शेवटी टाइम लॉस्ट इज मनी लॉस्ट, मी नेहमी म्हणतो. जेवढे फास्ट अप्रुव्हल देतील किंवा एक खिडकी योजना आपण, मी काल महाराष्ट्र टाइम्सचा आमचा एक इव्हेंट होता त्यात मी सांगितलं की जी अप्रुव्हल दे ती एक ठिकाणी मिळावी, एक टाइम बाउंड मॅनरमध्ये मिळावीत आम्हाला. आता तुम्ही बघायला गेलं तर ॲज अ बांधकाम व्यावसायिक म्हणून मी आत्ता बघायला गेलो तर माझ्या दृष्टीने पूर्वी असं होतं की मी माझा प्लॅन टाकलेला आहे, प्लॅन सँक्शन झाला आहे, मी जागेवर काम करू लगेच चालू करू शकतो. पण आता ते प्रोसेस तशी नाही आहे. मी माझा प्लॅन सँक्शनला टाकतो, माझा प्लॅन सँक्शन होतो, मग मी तो रेराला टाकतो. मग जोपर्यंत मला रेरा अप्रुव्हल येत नाही तोपर्यंत मी पुढे काहीच करू शकत नाही. पूर्वी रेरा अप्रुव्हल हे साधारणतः 7 ते 8 दिवसात यायचं. आज रेरा अप्रुव्हल हे साधारणतः 2-2 महिने येत नाही. आज रेरा अप्रुव्हलला सुद्धा परत प्लॅनचं व्हेरिफिकेशन, लिगल व्हेरिफिकेशन, या बऱ्याच गोष्टी, म्हणजे जी आम्ही सँक्शनिंग प्रोसेसला ज्या गोष्टी केलेल्या असतात त्याच आता बऱ्याचशा गोष्टी परत रेरा अप्रुव्हलला आम्हाला त्यांना त्याचं अपग्रेडेशन त्यांना द्यायला लागतं, त्यांचे अपडेट्स त्यांना द्यायला लागतात. सो ही जी जाणारी वेळ आहे ना, म्हणजे मला लँड ॲक्विजिशनपासून प्रत्यक्ष जागेवर काम चालू करायला जाणारी वेळ आहे, याच्यामध्ये माझा इंटरेस्ट लॉस किती होतोय, याच्यामध्ये जाणारा वेळ किती जातोय, याच्यात एक नाही म्हटलं तरी याचा व्यावसायिक म्हणून ते एक फ्रस्ट्रेशन असतं की अरे मी एवढे पैसे लावलेत आणि मला काम जागेवर पटकन चालू करता येत नाही. सो ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज भारतामधली रिअल इस्टेट इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे जी हायेस्ट GDP जनरेटर इंडस्ट्री आहे. आणि अजूनही आम्ही गेले काही वर्ष झाले पण लिटरली भीक मागितल्यासारखी एक इंडस्ट्री स्टेटस मागतोय आपण. आज आम्हाला जे लोन्स मिळत आहेत आत्ता ते ऑन अ व्हेरी हायर साईड लोन्स मिळत आहेत आत्ता. तू बघायला गेला असता गेले काही वर्ष तू बघितलं असतं, स्पेशली तुम्ही पुण्याबद्दल बोलतो. आज पुणे हाऊसिंग बघायला गेलास तर इट इज नंबर 1 सिटी इन टर्म्स ऑफ द सेल व्हॉल्यूम दॅट वी आर सीइंग. पण अजूनही तो रिअल इस्टेटवरचा फॉर सम रिझन सरकारचा जो एक ॲज अ इंडस्ट्री म्हणून जो विश्वास पाहिजे तो विश्वास कुठेतरी दिसत नाही. जो अफर्मनेस किंवा जो अफर्मेटिव्हनेस पाहिजे आम्हाला, जो एक पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे तो दिसत नाही कुठे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज, सो एक बघण्याचा दृष्टिकोन असतो ना एखाद्या इंडस्ट्रीकडे, त्याच्यावर म्हणजे एक टिपिकल आपण म्हणतो असं हाय रिस्क इंडस्ट्री म्हणून प्रत्येक वेळेला रिअल इस्टेट इंडस्ट्रीकडे बघितलं जातं. इन स्पाइट ऑफ टाइम एंड अगेन प्रूव्हिंग that this industry has been the highest GDP generator or contributor to the growth of India in that case, or any country in that case. So with this I think I say that सरकारचा या इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आहे तसा का आहे? मग अशी आय थिंक म्हटलं असं आपण एक टिपिकल, तू जो जुने पिक्चर बघितले असेल ते टिपिकल अशी एक धारणा आहे, आणि ही फक्त सरकारमध्ये असावी नाही कदाचित, पण ही कदाचित एक सामान्य नागरिकांमध्ये आहे की बांधकाम व्यावसायिक म्हणजे एक टिपिकल तू म्हणला असं एक पॉलिटिशियन, एक गुंड, हे एक नेक्सस असं तुम्हाला असं वाटतं अशी इंडस्ट्री आहे. पण तसं नाही आहे. काळ बदललेला आहे, लोक बदललेली आहेत, आणि तू आज बघायला गेलास तर मोर ऑर लेस बरेच रिअल इस्टेट हाऊसेस आर वर्किंग इन अ व्हेरी कॉर्पोरेट fashion. Okay, there is a lot of transparency, there is a lot of good deliveries that are happening. आणि आपण चांगल्या गोष्टींकडे न बघता आय थिंक कायम फक्त वाईट उदाहरणांकडेच बघतोय. सो आय होप दॅट इन इयर्स टू कम आय थिंक दिस अप्रोच विल चेंज. कारण की दिसताना तसं चित्र दिसतं ना की मोठमोठ्या चैनी घातलेले किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तेच इथे किंवा न्यूज पण अशा येतात किंवा आपल्याला ऐकायला पण मिळतात की अरे या बिल्डरने फसवलं, त्या बिल्डरने फसवलं, तो बिल्डर पळून गेला पैसे घेऊन. ते अशा न्यूजमुळे ते एक ऑरा क्रिएट झाला, तो ती एक
एक परसेप्शन झालं लोकांचं की बिल्डर म्हणजे 4 तोळे घातलेला, हातात बंदूक असणारा असंच असतो. असा बिल्डर नसतो असतो. कुठलाही. तुम्ही नाही आम्हाला नाही, मी नाही आणि दिसते. माझ्या जवळपासचे कोणी नाही. मी हा. तरी ऍटलीस्ट कुठल्याही अशा बिल्डरना भेटलेलं नाहीये. जे So ते भेटलेले आहेत ते अशा- सगळे अतिशय सुसंस्कृत, चांगले, वेल हा. पॉलिश्ड, आता वेल बदलायला एज्युकेटेड हो. सगळे बांधकाम व्यावसायिक मी बघतोय. So अशा घटनांकडे तुम्ही कसे बघता की एखाद्या Frauds बद्दल frauds काय म्हणणं आहे बद्दल? तुमचं? की एखादा बिल्डर घेऊन एक सामान्य माणसं घर नाही देत, पळून जातो, त्याचे घर अडकवतो. किंवा तुम्ही- आपल्याला ना नेहमी निगेटिव्ह गोष्टी ग्लोरीफाय करायची खूप सवय आहे सवय. आपल्याला. आपण चांगल्या गोष्टी कधीच कुणाला सांगायला जात नाही. हम्म. मी असं म्हणतो की आज पुण्यामध्ये लाखो घरं होतात, हो. बांधली जातात वर्षाला. ओके. आणि या लाखोंमध्ये कदाचित काही असतील, कदाचित हा. 50-100 फ्लॅट्स असे असतील कदाचित की जे असा त्यांना वाईट अनुभव हो, आलेला हो, असेल. हो. पण आपण नेहमी ते जे 50-100 फ्लॅट जिथे Fraudulent. फ्रॉड्युलंट काही झालेलं आहे, आपण हे ग्लोरीफाय हे करतो. glorify करतो. आणि आपण आपल्याकडे काही एवढे हजारोंनी फ्लॅट्स हे चांगले बांधले गेलेले आहेत, त्याच्याकडे- वेळेत डिलिव्हर झालेले आहेत, हा. याच्याबद्दल आपण कोणीच सांगायला जात नाही. हो, हो. आपल्याला अनफॉर्च्युनेटली ॲज अ समाज म्हणून मी म्हणतो की चांगल्या गोष्टी पटकन एक्सप्रेस करायला कमीपणा वाटतो. हम्म. Yes. पण आपण एखादी वाईट गोष्ट ही पटकन लोकांना आपण सांगतो. सकाळी आपण म्हणलं ना की एखादी आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट काही चुकीच झाली असेल, म्हणजे सिम्पल आम्ही म्हणतो की आपल्या घरात काही प्रॉब्लेम झाला असेल तर पटकन सकाळी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती पहिला टाकायला कोणीतरी मेसेज असतं. पण हाच तो जो प्रॉब्लेम जर पटकन रिझॉल्व्ह पण झाला असेल तर कोणी त्याच्यावरती पटकन व्हॉट्सअपवर हो. सांगत नाही की माझ्याकडे हा प्रॉब्लेम झाला होता, मी व्यावसायिकाच्या ऑफिसला कनेक्ट केला आणि तासाभरात माझा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला ते होता. सांगत नाही आपण. असं कोणी परत टाकणार नाही. हम्म. तो प्रॉब्लेम फक्त आपण टाकतो, पण तोच त्याच्यावर सोल्युशन पण पटकन मिळालं हे कधीच कोणी पटकन टाकत नाही. सो हे आपला एक आय थिंक हा आपला माइंडसेट, आणि हा माइंडसेट प्रत्येकाने हा बदलावा माझं म्हणणं आहे. आज आपल्याकडे काही एवढं वाईट नाही, सगळं चांगलंच आहे. हो. एखाद दोन अपवाद हे सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये आहेत. हे हो, फक्त हो. रिअल इस्टेट इंडस्ट्री Yes, नाही. yes, yes. म्हणजे मी जर तू जे म्हणतोस आज ही अनुभव एक्झाम्पल द्यायची झाली की इकडे वाईट झाला, हा फ्रॉड झाला, तो झाला, तर मी प्रत्येक इंडस्ट्रीतले हो, एक हो. दोन एक्झाम्पल देऊ शकतो. Yes. पण नक्की. म्हणून पर से एंटायर इंडस्ट्री वाईट आहे हम्म. हे लेबल करणं ही कुठेतरी चुकीची चुकीची गोष्ट आहे ना. ती कुठली इंडस्ट्री असो. थोडा वेगळा प्रश्न आहे की आता गेले मी 5-6 वर्ष झालोय आहे की इतकी डेव्हलपमेंट बघतोय की मला असं वाटतं की गेल्या पुढच्या 4-5 वर्षानंतर पुण्यात जागा उरेल की नाही डेव्हलपमेंट करायला, घरं बांधायला, असं वाटतंय. तर खरंच एवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायची गरज आहे का? कारण की आता मला असं वाटतं पुणे जवळजवळ मुंबईला खालापूर चिकटलं टोल नाक्यापर्यंत चिकटलं पोहोचलंय. मुंबईला ते सो आता. आज आय थिंक नंबर्स म्हणायला गेला तर आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी मेट्रोपॉलिटन City सिटी आहे आपण आपण. म्हणतो, ही पुणे हम्म. म्हणतो. कदाचित भारतातली 1 किंवा 2 नंबरची सिटी आज मेट्रोपॉलिटन हम्म. फ्रॉम इन टर्म्स ऑफ रेडियस म्हणा किंवा इन टर्म्स ऑफ द एरिया दॅट आपण हम्म. म्हणतो, या पद्धतीने आपल्याकडे आहे. डेव्हलपमेंट पुण्याला पाहिजे का? तर 100% पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे प्लॅन्ड डेव्हलपमेंट ही होत नाही आहे काही. हा. आपल्याकडे DP आपण पब्लिश करतो, आपण DP प्रमाणे गोष्टी करतात, पण DP प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन त्याचं होत नाही त्याच्यावरती. कित्येक वेळेला तू बघितलं सर, ॲम्युनिटी स्पेसेस असो, गार्डन स्पेसेस असो, या DP मध्ये टाकलेले असतात, हा, पण हा. त्या डेव्हलप इन टाइम बाउंड मॅनर होत नाही. हम्म. तो त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये डेव्हलपमेंट जर झाली तर पुण्यासारखं शहर कुठलंही नाही हो. त्याच्यावरती. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट नाही झाल्या, टाइमली मॅनरमध्ये नाही झाल्या, तर मग आपल्याकडे म्हटलं असं झोपडपट्टी होणे, हम्म. इलिगली लँड ॲक्वायर करणे, हो. हे प्रकार आपल्याकडे घडतात. हम्म. सेकंडली मी कुठल्याही पर्टिक्युलर याच्याबद्दल बोलत नाही, पण ॲज अ बांधकाम व्यावसायिक म्हणून मी असा नेहमी विचार करतो की मला सगळे नॉर्म्स आहेत माझ्याकडे. हम्म. मला सगळे लिगल फॉर्म स्ट्रक्चर्स फॉलो करायचे आहेत, मला सँक्शनिंग व्यवस्थित घ्यायचं आहे, मला चलनं भरायची आहेत, मी त्याचे पेड FSIचे पैसे भरतोय, मी TDR घेतोय, मला बिल्डिंग बांधताना माझ्यावरती काही स्ट्रिक्चर्स आणि नॉर्म्स आलेले आहेत, हम्म. माझ्यावरती रेराचं बंधन आहे, हम्म. मला कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही मिळालं तर मला हेवी पेनल्टीज आहेत, मी इलिगली बांधलं एखादी गोष्ट तर मला त्याच्यावरती दंड आहेत. पण हम्म. आज आपल्याकडे अशी खूपशी गोष्टी आहेत की जिथे आज गुंठेवारी असो, स्लम्स असो, हम्म. या इलिगली गोष्टी घडतात आणि नंतर त्याला तुम्ही एक तो लिगल स्वरूप दिला जातो, किंवा इलिगल स्ट्रक्चर एखादं बांधतं, म्हणजे माझ्याच एखादी स्ट्रक्चर जी लिगली सँक्शन बिल्डिंग आहे त्याच्यासाठी एखादी इलिगल स्ट्रक्चर बांधलंय जो माझ्यापेक्षा 50% किमतीने डिस्काउंटनी विकतोय तो. तर ॲज अन इंडस्ट्री टुडे आय एम लुझिंग आउट. मी जर सगळं स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये करतोय
तर मला ॲज अ सरकार म्हणून किंवा ॲज अ व्यवस्थापन म्हणून मला तो एक सपोर्ट पाहिजे की जे स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये काम करतील ओनली वी विल सपोर्ट दॅट, आणि जे स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये नाही काम करणार त्याला वी विल पेनलाइज दॅट. तुम्ही जर त्याला प्रत्येक वेळेला ते एक आपण म्हणलो जसं की आता गुंठेवारी म्हणा किंवा बाकी सगळं म्हणा, याला तुम्ही नंतर ऑथराईज आम्ही आता करणार, इट कॅन बी म्हटलं ना की ती पॉलिटिकल पॉलिसी त्यावेळेला असू शकते, पण इट इज हार्मिंग द इंडस्ट्री विच इज अदरवाईज वर्किंग इन अ व्हेरी स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट. सो याचा कुठेतरी लॉंग टर्म विचार व्हावा आणि त्याच्यावर काहीतरी एक स्ट्रॉंग पॉलिसी यावी, एवढंच फक्त मला असं वाटतं. तुम्ही मुंबई शहराकडे कसं बघता, म्हणजे बिझनेस पर्स्पेक्टिव्हने, किंवा आता मुंबईतले बरेच लोक पुण्यात शिफ्ट होत आहेत आणि आता मुंबईत तर एकदम खूप असं म्हणजे श्वास घ्यायला जागा उरली नाही, एवढी गर्दी, एवढं घाण इन्फ्रास्ट्रक्चर हे मुंबईचं झालंय, त्याकडे कसं बघता तुम्ही? सो येस, आय थिंक मुंबई ऑब्व्हियसली त्याचा जो विस्तार आज झाला आहे, आज तू बघायला गेलास तर कदाचित आपण दरवेळेला म्हणतो गेली काही वर्ष की कदाचित काही वर्षांनंतर पुणे मुंबई हे एकच होईल. पुण्याचं मुंबई होऊ नये हीच अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. त्याच्या दृष्टीने ज्या पॉलिसीज येत आहेत त्याच्यावरती आज आधीच विचार व्हावा की काय पद्धतीने आपल्याला डेव्हलपमेंट आपल्याला किंवा कसं पुणे घडवायचं. ही माझी सगळ्या जे नवीन आता जी काय आपली सरकार येणार आहे त्यांच्याकडून आणि जो आपला नवीन इथनं खासदार जो निवडून जाईल त्याच्याकडून अपेक्षा आहे की एक लॉंग टर्म विजन पाहिजे, एक 20-25 वर्षाची विजन पाहिजे मिनिमम, की पुण्यामध्ये कशी स्ट्रक्चर्ड डेव्हलपमेंट होईल. ज्या चुका मुंबईमध्ये झाल्या त्या चुका पुण्यामध्ये कशा होणार नाही याचा विचार करावा. पुणे नॅचरली म्हणा, आपण तू बघायला गेलास तर इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सिटी, ज्याच्या आजूबाजूला आज एवढी चांगली हिल्स आहेत, आपल्याकडे ग्रीनरी आहे. पुणे हे नेहमी ग्रीन सिटी म्हणून आपण बघितलं, ते कुठेतरी आज ग्रीन कव्हर कमी होत चाललेलं आहे. तर त्याचाही विचार करावा की हाऊ कॅन वी वन रिटेन दिस अँड द सेकंड वन इज हाऊ कॅन वी इन्क्रीज द ग्रीन कव्हर. पोल्युशन हा एक फार मोठा भीषण इश्यू आज आपल्याकडे होऊन बसलेला आहे. त्याचा एक लॉंग टर्म सोल्युशन कसं आपल्याला काढता येईल. आणि 5-7 वर्षापूर्वीपर्यंत आपण मुंबईच्या ट्रॅफिकला आपण बोलत होतो, आज पुण्याची ट्रॅफिकची परिस्थिती तितकीच भीषण झालेली आहे. तर ते लॉंग टर्म ट्रॅफिकचे सोल्युशन्स आपल्याकडे कसे मिळतील या विषयावरती पण आपण आय थिंक पुण्याची मुंबई व्हायला नको, पुण्याची मुंबई व्हायला, कारण की मुंबईतली गर्दी सोडून पुणे डेव्हलपिंग आहे, ग्रोईंग आहे, पण तितकंच शांत आहे मुंबईपेक्षा. म्हणून लोक जास्तीत जास्त पुण्याकडे कल आहे लोकांचा. सी आय थिंक पुण्याला सगळेच ॲडव्हान्टेज आहेत. आज आपण म्हणतो शिक्षेचं माहेरघण म्हणून आपण आपल्याकडे आपण पुण्याकडे बघतो. सो युजली जो आज युथ जे पुण्यात येतात ते पुणे सोडून जात नाही, तो पुणेकरच होतो. कदाचित आमच्या बाबतीत तेच झालंय. तो पुण्यात येतो, तो शिकायला म्हणून पुण्यात येतो, त्याला ते पुणे हे कल्चर आवडतं. पूर्वी आपण पेन्शनराइज पॅराडाइज म्हणायचो आपण आपल्या पुण्यामध्ये. आज तू बघायला गेलास तर आज आपल्याकडे युथ पॉप्युलेशन एवढं चांगलं आहे आता आपल्याकडे. सो जो नवीन वर्ग येतो, जो युथ जनरेशन येते आपल्याकडे, ते सगळे इथे पुण्यामध्ये सेटल होण्यासाठीच बघतात. नोकरी पहिले शिक्षणाला येतात, मग नोकरी मिळते आणि नोकरी मिळाल्यानंतर तो काळ इतका चांगला गेला की पुण्याच्या प्रेमात पडतात आणि ते दे डोंट वॉन्ट टू लिव्ह पुणे इन दॅट केस. सो आमच्याकडे एक शेवटचा प्रश्न, की सगळे आता वाट बघतात प्रश्न, आम्हाला कधी चान्स देणार, कशाला बसवलं, आम्ही घरी गेलो. आमच्याकडे एक शेवटचा प्रश्न, की एक सिम्पल मला रावेतकरचं बिझनेस मॉडेल नाही जाणून घ्यायचंय, पण एखादा सामान्य माणूस तुमच्याकडे आला, घर घ्यायचंय किंवा फ्लॅट घ्यायचंय, तर तुम्ही त्याला कसं ट्रीट करता, काय सांगता, काय आश्वासनं देता? आश्वासनं द्यायला मी कोणी आय थिंक हे नाही, पण मी येस त्या कोर फिलॉसॉफीने मी जो व्यवसाय माझा करतो याच्यामध्ये असं आहे की तुमच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी जो बांधकाम व्यावसायिक तुमच्या स्वप्नांना भरारी देईल ते आम्ही रावेतकर आहे. माझ्याकडे येणारा कुठलाही माणूस हा सामान्य नाही म्हणत मी काही त्याच्यावरती, कारण सामान्य ही व्याख्या अतिशय चुकीची आहे. कारण घर घेणारा माणूस हा त्याचं स्वप्न घेऊन तिथे आलेला आहे आणि म्हणजे राईट फ्रॉम अगदी म्हटलं जसं की तो माझ्याकडे ऑफिसमध्ये पहिल्यांदा आलापासून ते त्याच्या घराची चावी देईपर्यंतची ती एंटायर जर्नी जी आहे त्याची, तो एकटा ती जर्नी जगत नसतो, त्याच्यावर कुठेतरी आम्ही ती जर्नी जगत असतो आणि त्या जर्नीचा कुठेतरी आम्ही पण एक पार्ट आहोत. दिस इटसेल्फ आय फाइंड इट व्हेरी फॅसिनेटिंग आणि दिस इज व्हॉट आय विल से. आय थिंक समवन हू विल मेक युअर ड्रीम हाऊस इनटू अ रियालिटी
विल बी रावेतकर. आणि पोस्ट कोविड लोकांची मानसिकता बदलली आहे घर घेण्याची किंवा घराकडे बघण्याची? ऑब्व्हियसली येस. आय थिंक मी म्हणलं असं की पोस्ट कोविड जे मला आणि मी हे कोविड माझा ऑलरेडी एक इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये की जेव्हा कोविड चालू होता त्यावेळेला खूप लोक स्केप्टिकल होती आणि त्यावेळेला माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलेलं होतं की आता मोठ्या घरांची डिमांड वाढणार आहे. कारण जे 2 BHKच्या फ्लॅटमध्ये होते त्यावेळेला असं होतं की 2 BHKच्या फ्लॅटमध्ये राहतोय पण 5-6 लोक आपण 4 लोक जर राहतोय सडनली असं वाटलं की आपण खूप स्पेस क्रॅम्प्टअप झाली आपली. सो मला ती स्पेस मोठी पाहिजे आता आणि तो ट्रेंड आम्ही बघितला आणि आता तो बघायला गेला तर आय थिंक एक स्लाइटली मोठ्या घरांची एक लोकांच्या रिक्वायरमेंट आलेल्या आहे. आणि सेकंडली हेही आहे की पूर्वी असं व्हायचं की कोणीतरी एक बाणेरला राहतंय, एक कोथरूडला राहतंय, एक खराडीला राहतोय. माझी फॅमिली ही जवळ असावी हे एक आपल्यामध्ये एक थोडंसं आलेलं आहे. त्यामुळे बरेचसे लोक असे आहेत की जर मुलगा कोथरूडमध्ये राहतोय तर आई वडिलांनी लांबची घरं विकून मुलाच्या जवळपास कुठेतरी एक जवळचा फ्लॅट, भले सेम बिल्डिंगमध्ये नसेल पण जवळ तो फ्लॅट असावा या दृष्टीने लोकांचा एक माइंडसेट बदलला. सो वी आर अगेन कमिंग क्लोजर पोस्ट कोविड दॅन व्हॉट वी वर अर्लियर. सो आता आपण जाऊ त्यांच्याकडे, त्यांचे काही प्रश्न असतील तर रेडी राहा फक्त. तुमच्याकडे एक क्वेश्चन होतं सर. रिअल इस्टेट हा खूप मोठा फायनान्शियल बिझनेस आहे. त्यामध्ये खूप मोठे आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागतात, पैसे खूप मोठे इन्व्हेस्ट करायला लागतात. मग त्यामागे काही बिल्डर असतात ते त्यामध्ये डिफॉल्ट होतात खूप. सर तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट कसं आहे यामागे? सो रेरा हा आत्ता आला आपल्याकडे पण आय थिंक ऑब्व्हियसली राईटली यू सेड की फायनान्शियल प्लॅनिंग हे तुमच्याकडे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रोजेक्टला तुम्ही जेव्हा चालू करता एखादा प्रोजेक्ट त्यावेळेला त्या प्रोजेक्टला लागणारी टोटल कॉस्ट किती आहे, त्याच्यातलं तुमचं स्वतःचं सीड कॅपिटल किती आहे आणि ते सीड कॅपिटल नंतर तुमचा सेल्स व्हॉल्यूम किती राहणार आहे याच्यावरती तुम्ही बरेचसे प्रोजेक्शन्स ठरवता. पण नेहमी ॲज अ बफर म्हणून फॉर्च्युनेटली फॉर मी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स हॅव बीन काइंड इनफ टू मी. दे हॅव बीन सपोर्टिंग मी गेले काही वर्ष. आणि जिथे कुठे असं वाटेल की नाही बाबा सेल व्हॉल्यूम थोडा स्लो असेल आपल्याला आणि आपल्याला काम जर स्पीडनी उचलायचं असेल तर फायनान्शियल हे इन्स्टिट्यूशन्सकडून आम्ही आमच्या वेळोवेळी सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे फायनान्शियल कुठलंही प्रोजेक्ट हे हॅम्पर होणार नाही आहे. काय स्टेजेसला तुम्हाला तुमचा फंड रिसोर्स कसा लागणार आहे, तुम्ही कॅश फ्लो कसा मेंटेन करता आहे याचा बेसिक ॲज अ म्हणजे नुसतं बांधकाम व्यावसायिक म्हणून नाही कुठलाही व्यावसायिक म्हणून याचा बेसिक गोष्टीज आय थिंक तुम्ही पाळल्यात आय थिंक यू कॅन रन एनी एंटरप्राइज सक्सेसफुली. बुर्ज खलिफा आपण म्हणतो पाण्यामध्ये उभं केलंय त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे, त्यांचं एक अपडेट असेल तसंच त्या क्षेत्रामध्ये कंटिन्युअस काहीतरी अपडेट येत असतं की नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात. तर तेच अपडेट तुम्ही कसं त्यांच्याशी डील करता त्या इंडस्ट्रीतले अपडेट्स? तू बुर्ज खलिफाच्या गप्पा मारतो, इथे मी 36 मीटरची बिल्डिंग व्हावी म्हणून भांडतोय आता परत 9 मीटरच्या रस्त्याला. ऑब्व्हियसली ॲज अ कंट्री म्हणून जसे आपण पुढे जातोय, ॲज अ सिटी म्हणून मलाही असं वाटतं की माझी सिटी जी आहे ही एक वर्ल्ड क्लास सिटी असावी. आणि the taller you go, the high rises that you have, the skyline that you have, that is something that will always define a character of a city. अपडेट्स येत असतात. मी स्वतः बरेच वेळेला ट्रॅव्हल करतो बाहेर, त्यामुळे ॲटलिस्ट इन टर्म्स ऑफ मटेरियल म्हणा, काय नवीन बाजारात मटेरियल येतं आहे, स्पेसिफिकेशन्स कशी येत आहेत, ते आपल्याला आणून आपल्याकडे एंड युजरला आपल्याला त्याचा बेनिफिट देता येईल का. त्याचा काही मटेरियल असं असतं की जे कदाचित बाहेर देशांमध्ये त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो पण आपल्या बिकॉज ऑफ द वेदर कंडिशन्स म्हणा किंवा याच्यामुळे आपल्याकडे ते वापरू शकत नाही. सो आपल्या वेदर कंडिशन्सना आणि आपल्या लाईफस्टाईलला काय सूट होतील, माइंडसेटला स्पेसिफिकली, जरी आपण म्हणलं असं की मेजॉरिटी आपला मिडल क्लास जो आहे हा ॲस्पिरेशनल असला तरी पण तो रूटेड आहे, तो ग्राउंडेड आहे. तर टू फ्लॅशी नाही वाटलं पाहिजे, त्या घराला ते घरपण असलं पाहिजे. ही जी आहे ह्याचा कुठेतरी मिक्स कसा आपल्याला आणता येईल हे मी माझ्याकडून आणि माझी जी कन्सल्टिंग टीम आहे हू कीप्स ऑन ॲडवायझिंग मी, हू कीप्स ऑन ऑलवेज अपडेटिंग मी अबाउट की हे नवीन मटेरियल आलं आहे, हे आपल्याकडे वापरून बघायचं का. आय हॅव ऑलवेज बीन व्हेरी ओपन टू एक्सपेरिमेंट समथिंग न्यू. ॲटलिस्ट एकदा करून बघूया, नाही झालं तर पुढच्या स्कीमला करायचं नाही. पण कीप ऑन अपग्रेडिंग अँड अपडेटिंग युअरसेल्फ.
कदाचित त्यातून अनुभव चांगले येतात. चांगलं वाटलं तर वी कीप ऑन कंटिन्युइंग इन द नेक्स्ट फ्युचर स्कीम्स. नाही वाटलं तर आय थिंक तो एक अनुभव आला आणि तो मे बी निर्णय आपला चुकीचा असेल, तो परत करायचा नाही, एवढं करून आय थिंक वी लर्न फ्रॉम इट. नमस्कार सर, मी अमित जाधव TWG मीडियामध्येच काम करतो. सो माझा प्रश्न असा आहे की ॲज अ ब्रँड किंवा ॲज अ बिझनेसमन तुमचं एक विजन असतं किंवा ती एक एनर्जी असते, ती तुम्हाला तुमच्या मॅनेजमेंटकडे कॅरी फॉरवर्ड करावी लागते, पास ऑन करावी लागते. तर ती एनर्जी तुम्ही कशी पास ऑन करता? एनर्जी कशी पास ऑन करतो म्हणजे सो बेसिकली म्हणलं ना की तुम्ही तुमचा व्यवसाय जेव्हा सुरू करता त्यावेळेला तुम्ही ज्या एनर्जीनी तुमचा व्यवसाय सुरू केला त्याच एनर्जीनी आजही 20 वर्षांनंतर मी माझ्या सकाळी उठून त्याच एनर्जीने आज कामाला जातोय का नाही आहे इथपासून आय थिंक ते सुरू होतं. आय एम ऑलवेज मोस्ट ऑफ द टाइम्स आय थिंक साईटवरती असो ऑफिसमध्ये असो आय एम द फर्स्ट वन टू वॉक इन अँड द लास्ट वन टू वॉक आउट. सो तुमच्या प्रोफेशनबद्दलची असलेली कोर इंटिग्रिटी कशी आहे ती फिलॉसॉफी तुम्ही तुमच्या बोलण्यातून पेक्षा जर आचरणातून आणली तर आय थिंक ती हळूहळू स्लोली तुमच्या पियर्समध्ये कलिग्समध्ये आणि तुमच्याबरोबर काम करण्यामध्ये ती स्लोली पर्क्युलेट होते. कोणी एका नुसते पेपटॉक्स देऊन ॲज ए मोटिवेशनल असले काहीतरी डिस्कशन देऊन गोष्टी घडत नसतात. ते ओव्हर द पिरियड तुमच्यावर काम करणारी लोक तुमचे बरोबर राहून ते शिकतात आणि ते कुठेतरी त्यांच्याही मध्ये स्वतःमध्ये ते इम्प्लिमेंट व्हायला सुरू होतात. पहिला क्वेश्चन माझा आन्सर झाला रेंट वर्सेस ओनवाला. दुसरा आहे तुम्ही कॅरेक्टर ऑफ सिटी म्हटलं तर जसं वेस्टर्नमध्ये एक सिटी असते स्काय प्रसाद आणि एक कंट्री साईड असते जिथे प्लॅन्ड होम्स असतात. तसं आपल्याकडे होत नाही. म्हणजे जशी सिटी ग्रो होत जाते, जसं भुगावपर्यंत पोहोचलं, जसं भूगूमपर्यंत पोहोचलं, तसं तिथली जागा घेऊन बिल्डर्स बांधतात आणि मग एखादं तिथं मध्येच इंडिव्हिज्युअल होम पण असतं. मग त्यामुळे रस्ते छोटे होतात आणि मग ते प्लॅन्ड सिटी व्हावी ह्यासाठी काय स्टेप्स घेऊ. म्हणजे एक्सेप्शन्स आहेत मगरपट्टा वगैरे, कारण त्यात फार आधी झालेत. बट आता कोथरूडमध्ये इंडिव्हिज्युअल होम्स 2 बिल्डिंगच्या मध्येच असतात. मग त्या बिल्डरलाही प्रॉब्लेम होतो. तर त्याबद्दल तुमचं काय मत? सो आता कोथरूडचं एक्झाम्पल दिलंच तर मी कोथरूडचं आय थिंक मी म्हणेन थोडंफार मी कोथरूडकरांना ओळखतो. आता इथे 10 लोकांना एकत्र आणणं मला वर्षानुवर्ष जातात त्याच्यावरती. त्या प्लॅन सिटी किंवा त्या प्लॅन डेव्हलपमेंटसाठी मी 100 लोकांना 200 लोकांना एकत्र कधी आणायचं. हा सगळ्यांनी जे तिथली लोक आहेत त्यांनी कलेक्टिव्हली तो निर्णय घ्यायचा आहे. आपल्याकडे क्लस्टर डेव्हलपमेंट हा UDCPRमध्ये आलेला आणि प्रोव्हिजन आलेली आहे आपल्याकडे. पण ती क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा माइंडसेट हा तिथल्या लोकांचा आहे का हा पहिला त्या लोकांनी स्वतः विचार करावा याच्यावरती. त्याच्यात बेनिफिट्स काय मिळणार आहेत, फायदे काय मिळणार आहेत. एक टिपिकल म्हटलं तसं की एखादी बिल्डिंग अशी आहे की जी मोठ्या रस्त्याला लागून आहे, त्याच्या मागची बिल्डिंग आहे आत्ता की जी कदाचित थोडी 9 मीटरच्या किंवा छोट्या रस्त्याला लागून आहे. तर एक आपल्याकडे हे नेहमी असतं की जो मोठा रस्त्याला अप्रोच असलेला माणूस आहे ते सोसायटीवाले म्हणतात की आम्ही मागच्यांबरोबर काय एकत्र येऊ, याच्यात आमचा फायदा काय आहे. आणि मागचेवाल्यांचं नेहमी म्हणणं असतं की आमच्यामुळे त्यांची बिल्डिंग मोठी होणार आहे, याच्यात आमचा फायदा काय. तो आमचा फायदा याच्यावरच प्रत्येक लोक इतकी अडकलेली आहेत की आपण कलेक्टिव्हली लार्जर विजनचा विचार करायलाच आपण अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाही. लिगॅलिटी बद्दल एक प्रश्न होता. एखादा बिल्डर एका लँडवरती प्रोजेक्ट बांधतो, ते सामान्य माणसं जाऊन विकत घेतात घर आणि 1-2 वर्षांनी लेटर येतं की हे लिगल नाही आहे, तुमची बिल्डिंग पाडणार म्हणून सरकार येऊन. तर ती लिगॅलिटी जर चेक करायची असेल तर काय प्रोसेस असू शकते? सो सगळ्यात आय थिंक म्हणलं असं की 2 गोष्टी बघायच्यात. पहिला कॉर्पोरेशनचा त्याचा प्लॅन सँक्शन झाला आहे का नाही झाला आहे हा एक पार्ट. आणि सेकंडली आय थिंक तो रेरा अप्रूव्ड आहे का नाही आहे. कारण हे आता आपण म्हटलं तर रेरा आणि कॉर्पोरेशन हे एकमेकांना क्रॉस चेक करतात आणि मगच तुमची प्लॅनची ऑथेंटिसिटी तुम्हाला कळते. सो ही बेसिक एक जरी तुम्ही बघितली प्लॅनिंगच्या बाबतीतली तरी आय थिंक तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. रेरावरती आता बऱ्याचशा गोष्टी चांगल्या अवेलेबल झालेल्या आहेत की तो प्लॅन सँक्शन्ड आहे का नाही आहे, त्याचं लिगल टायटल कसं आहे, या गोष्टी मिळतात. आणि एखादा चांगला लॉयर तुम्ही जर आय थिंक तुमच्या बाजूला असेल तर तो बऱ्याचशा गोष्टींवर तुम्हाला चांगलं गायडन्स देऊ शकतो. आणि तिथेच मी तुम्हाला म्हणतो की आय थिंक जी नोटिसा येतात काही लोक आहेत, तो तुम्ही फ्लॅट घेताना अशा ठिकाणी घ्यायच्या आधी 4 ठिकाणी चौकशा का नाही केला हा प्रश्न पहिला मी त्या ग्राहकाला विचारीन, रादर दॅन नंतर त्या व्यावसायिकाला किंवा अदरवाईज त्या व्यवस्थेला तुम्ही नाव देण्यापेक्षा. ती आपली जबाबदारी आहे. कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटच्या नादात आपण पर्यावरण संपत चाललंय असं वाटत नाही तुम्हाला? पर्यावरणासंबंध म्हणजे डोंगर फोडून कन्स्ट्रक्शन करता, जसे की नदी वगैरे असेल तर एक 5 वर्ष आधी चांगली होती पण परत कन्स्ट्रक्शनच्या नादात ती कमी होत आता त्याचे एक नाला असल्यासारखं वाटतं. ते
किंवा डोंगर फोडून आपण कन्स्ट्रक्शन वगैरे करतो. नाही, आय ॲब्सोल्युटली अग्री विथ यू ऑन दिस की आपल्याकडे जसं शहर वाढतंय तसं आपल्याकडे पर्यावरणाकडे दुर्लक्ष आहे असं म्हणत नाही आहे, पण जेवढं म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही किंवा एक प्लॅन्ड त्याच्याबद्दल काही गोष्टी घडत नाहीत. पुण्याला 2 सुंदर नद्या दिलेल्या आहेत आपल्याकडे, आपला आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे आपल्याकडे, पण त्याचं इकोसिस्टीम ही कशी चांगली आपल्याला फ्युचरमध्ये डेव्हलप करता येईल आणि जी आहे ही अजून चांगली कशी एन्हान्स करता येईल याच्यावरती आय थिंक सगळ्यांनीच ॲज अ नागरिक म्हणून आपण पण आणि सरकारनी या दोन्हीनी एकत्र येऊन आय थिंक जर एक चांगला संवाद झाला, त्याच्यावर चांगली चर्चा झाली, एक फ्रुटफुल झाली, तर विल ऑब्व्हियसली सी सम बेटर रिझल्ट्स इन फ्युचर. त्याच्यावर मी असं म्हणेन की कॉन्शियसली ऑलरेडी खूप लोक अशी आहेत की जे कामं करतायत दोन्हीकडनं, म्हणजे व्यवसायाकडनं पण आणि सरकारकडनं पण, आणि होपफुली जे मागच्या 5-10 वर्षांमध्ये ज्या चुका घडल्या आहेत त्या पुढच्या एक 5-10 वर्षांमध्ये त्याच्यावरती आपल्याला चांगले रिझल्ट दिसायला सुरू होतील. सगळ्यांना प्रश्नांची उत्तर मिळाली असेल. तुम्हाला कसं वाटलं सर आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारून? आय थिंक मला असं वाटलं माझ्या मित्रमंडळींबरोबर गप्पा बसून मारतोय आणि जनरल एक इन्फॉर्मल गप्पा होत्या. त्यामुळे आय थिंक कुठल्याही इंटरव्ह्यूला जो अदरवाईज तो एक थोडासा इंटरव्ह्यूचा स्वरूप येतो तसा नाही आता एक इट वॉज अ नाईस रिलॅक्स्ड. आमचा तो प्रयत्न असतो की बऱ्यापैकी माणसाला बोलतं करणं, आणि तो माणूस जेव्हा बोलतो केव्हा होतो तो स्वतः खुलेल. सो आम्ही एक ऑरा असं क्रिएट करत नाही की इंटरव्ह्यू होतो, यस सर मग काय, मग तुमचं कसं काय, असं वगैरे काही करत नाही आम्ही. जस्ट एक इन्फॉर्मल गप्पा असतात आमच्या. सो TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनलकडून एक छोटीशी भेटवस्तू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आजच्या स्पेशल बिझनेस पॉडकास्टमध्ये सर आले. तर तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील जे अमोल सरांना विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता, आणि पुढची व्यक्ती तुम्हाला पॉडकास्टमध्ये कोण हवे ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टला. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.